Good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying science with me. So student आपण 5th स्टँडर्ड चा our earth and our solar system हा लेसन बघत होतो. या लेसन मध्ये आपण मागच्या लेक्चर मध्ये खूप सारे स्टार्स आणि प्लॅनेट्स बघितले, त्यांचा डिफरन्स बघितला, त्यानंतर कुठले कुठले प्लॅनेट्स आहे, त्या प्लॅनेट्स विषयी इंटरेस्टिंग स्टोरीज सांगितल्या, त्यांचे काय युनिक फीचर्स आहेत हे तुम्हाला सांगितलं. त्यानंतर आपण बघितलं रोटेशन ऑफ द अर्थ, रिव्हॉल्यूशन ऑफ द अर्थ काय आहे आणि अनेक गोष्टी आपण समजून घेतल्या. आणि आजच्या ह्या व्हिडिओमध्ये खूप इंटरेस्टिंग आहे आजचा व्हिडिओ, कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत अबाउट ग्रॅव्हिटी. व्हॉट इज द ग्रॅव्हिटी? आता आपण ऐकतो की अरे इकडे ग्रॅव्हिटी जास्त आहे. तुम्ही ऐकलं असेल की अरे एक ठिकाणी पॅसिफिक महासागरामध्ये किंवा असे बरेच पॉइंट आहे की जिथे जे हेलिकॉप्टर वगैरे ते गेल्यानंतर ते डायरेक्ट नष्ट होतात किंवा गायब होतात. का तिथे ग्रॅव्हिटीचा काय संबंध? खरंच का? वेगवेगळ्या ठिकाणची ग्रॅव्हिटी वेगळी असते. आपण ग्रॅव्हिटी म्हणजे नेमकी काय कन्सेप्ट आहे ती आपण समजून घेऊया. की ग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्वाकर्षण. तुम्हाला माहिती आहे आज मी ह्या पृथ्वीवरती ह्या जमिनीवरती उभी आहे बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटी. आपण सगळेजण पृथ्वीवरती राहतो, एक्झिस्ट करतो बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे या गुरुत्वाकर्षणामुळे आपण सगळे या पृथ्वीवरती आनंदाने छान राहत असतो. तेच तुम्ही स्पेसमध्ये बघितलं. कल्पना चावला गेल्या, त्यानंतर राकेश शर्मा, त्यानंतर सुनीता विल्यम्स. हे स्पेसमध्ये आपण ते वेगवेगळे व्हिडिओज बघतो बघा. स्पेसमध्ये काय नसते, ग्रॅव्हिटी नसते, त्याच्यामुळे ते असते मस्त हनुमानासारखे उडत असतात. मग ही ग्रॅव्हिटी स्पेसमध्ये नाहीये स्पेसमध्ये गेल्यानंतर, पण ती ग्रॅव्हिटी आपल्या अर्थवरती आहे. मग आता ग्रॅव्हिटी म्हणजे नेमकं काय बघा. खगोलीय वस्तूंमध्ये एकमेकांना स्वतःकडे आकर्षित करण्याचं जी शक्ती असते तिला आपण गुरुत्वाकर्षण म्हणत असतो. आता तुम्हाला माहिती आहे ग्रॅव्हिटीचा शोध कोणी लावला? सगळ्यांना माहिती आहे. हु इज दिस? कुठले सायंटिस्ट आहे? ॲज यू कॅन सी, गेस करा बरं. आणि त्यांचं नाव लिहायचं आहे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये. आणि प्लस मी त्यांचं नाव तुम्हाला सांगणारच तर आहेच. कुठले सायंटिस्ट आहे? दॅट इज द ग्रेट सायंटिस्ट आयझॅक न्यूटन. हे आहे ग्रेट सायंटिस्ट आयझॅक न्यूटन, की ज्या सायंटिस्टने ज्यावेळेस ऍपल जे आहे ते झाडावरून पडल्यानंतर ते ऍपल आपण असतं तर लगेच खाऊन मोकळं झालं असतं आणि एवढा विचार नसता केला की अरे हे ऍपल खालीच का पडलं, वरती का गेलं नाही, कुठल्या शक्तीने त्याला खाली ओढलं, अशा बऱ्याच गोष्टींचा आपण विचार करतच बसलो नसतो. पण आपले जे आयझॅक न्यूटन आहे ग्रेट सायंटिस्ट, त्यांनी बराच विचार केला की अरे हे सफरचंद जमिनीवरच का पडलं. आणि मग त्यांच्या मनात विचार आला, त्यांनी खूप रिसर्च केलं आणि ह्या ग्रॅव्हिटीचा म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत संपूर्ण जगाला दिला. ओके, सो दिस इज द ग्रेट सायंटिस्ट आयझॅक न्यूटन. ओके, मग आता ग्रॅव्हिटी नेमकी काय आहे? ग्रॅव्हिटीची जर डेफिनेशन तुम्हाला लिहायला आली तर तुम्ही कशा प्रकारे लिहिणार ग्रॅव्हिटीची डेफिनेशन? दॅट इज ऑल हेवनली बॉडीज एक्झर्ट force of attraction and pull to one another. This force of attraction is called as a gravity. म्हणजे सगळ्या ज्या खगोलीय वस्तू असतात त्या एकमेकांना काय करतात, एकमेकांकडे आकर्षित करत असतात. त्या फोर्सला म्हणत असतो आपण गुरुत्वाकर्षण किंवा ग्रॅव्हिटी म्हणत असतो. साधं आणि सोपं उदाहरण घेऊया. हा काय आहे? काय दिसतोय तुम्हाला? सन. हा जो सूर्य आहे तो सूर्यमालेतल्या सगळे जे प्लॅनेट्स आहे, सगळे जे ग्रह आहे त्यांना आपल्याकडे अट्रॅक्ट करण्याचं काम करत असतो. ही त्याची टेंडन्सी झाली बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. काय करतो हा सन? सगळ्यांना अट्रॅक्ट करतो. पण बाकीचे जे प्लॅनेट्स काय करत असतात? हे सन पासून दूर पळण्याचं काम करत असतात. ते पुल डाऊन, ते सूर्यापासून लांब जाण्याचं काम करत असतात. म्हणजे दोन फोर्स, सूर्य काय करतो? अट्रॅक्ट करतो आणि हे बाकीचे प्लॅनेट्स दूर जाण्याचा प्रयत्न करतात. मग ह्या दोन फोर्समुळे काय होत असतं? परिणाम काय होत असतो? ते जे सगळे प्लॅनेट्स आहे तुम्ही बघू शकतात, हे सगळे प्लॅनेट सूर्यमालेतले हे सगळे ग्रह सूर्याभोवती एका विशिष्ट ऑर्बिटने फिरत असतात. कशामुळे? ड्यू टू द फोर्स ऑफ अट्रॅक्शन. कळलं? हे का सूर्याभोवती असे फिरतात? कारण प्लॅनेट्सला सूर्यापासून दूर जायचं असतं पण सन त्यांना अट्रॅक्ट करत असतं. मग परिणाम काय होतो की ते त्याच्या भोवती असे गोल गोल किंवा एका स्पेसिफिक ऑर्बिटमध्ये फिरत असतात. कळलं तुम्हाला ग्रॅव्हिटी? ग्रॅव्हिटी काय आहे? आता ग्रॅव्हिटी सगळीकडे सारखी असते का बाळांनो? तर वेगवेगळ्या ठिकाणची ग्रॅव्हिटीची आहे ती वेगवेगळी असते. मग असे कुठले कुठले ठिकाणं आहे की जिथे तुम्हाला ग्रॅव्हिटीचा डिफरन्स दिसतो? ते ठिकाणं तुम्ही मला लिहायचे आहे कमेंट बॉक्समध्ये. ओके, सो लेट्स सी some more examples about gravity. आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला काय दिसतं? हे आहे झाड. आता या झाडावरून जे पानं पडतायत बघताय तुम्ही, हे जे पानं पडतायत ते जमिनीवर पडतात की वरती जातायत?
ऑब्विसली झाडावरून पडणारी पानं, मग फक्त पानच पडतात का? नाही, फळं पडतात, फुलं पडतात, हे सगळे काय होतात? खाली जमिनीवरती पडत असतात. सो दिस इज ऑल्सो एन एक्झाम्पल ऑफ ग्रॅव्हिटी. दॅट इज द leaves of the trees, fruits, flowers are falling on a ground. This is the example of ग्रॅव्हिटी. नेक्स्ट वन तुम्ही बघू शकतात की जे डोंगर आहेत, मोठे मोठे डोंगर असतात, त्यांच्यावरती कधी कधी ऊन, वारा, पाऊस या सगळ्या गोष्टींचा परिणाम होतो आणि ते झिजतात आणि मग त्याच्यातून मोठे मोठे दगड असे मोकळे होत असतात आणि ते काय होत असतात? असे घरंगळत डोंगरावरून खाली येत असतात. मग ते घरंगळत जमिनीकडे खालीच का येत असतात रे, उताराकडे? वरती का जात नाही? Why? Because of this gravity. गुरुत्वाकर्षण. पृथ्वी काय करत असते? वरती फेकलेल्या कुठल्याही वस्तूला स्वतःकडे अट्रॅक्ट करत असते. त्यालाच काय म्हणत असतो आपण? ग्रॅव्हिटी म्हणत असतो. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय दिसतंय तुम्हाला? हा काय पडतोय? पाऊस. तर हा जो आकाशातून पडणारा पाऊस आहे तो पण जमिनीवर येतो. कशामुळे जमिनीवर येत असतो? तर तो येत असतो आपल्या ग्रॅव्हिटीमुळे. पृथ्वी सगळ्या गोष्टींना आपल्याकडे अट्रॅक्ट करण्याचं काम करत असते. त्याला काय म्हणतो आपण? ग्रॅव्हिटी म्हणजेच गुरुत्वाकर्षण. सो आपण कुठले कुठले एक्झाम्पल्स बघितले ग्रॅव्हिटीचे? दॅट इज द लीव्स, fruits, flowers falling from the trees. Next one, that is the rocks which is coming from the hillside, and next one, falling of the rain. All these are the examples of gravity. मग आता gravity काय कन्सेप्ट आहे सगळ्यांची क्लिअर झाली. So let's see the next point. आता नेक्स्ट पॉइंट तुम्ही बघू शकतात. काय दिसतंय तुम्हाला? That is, what is it? The emptiness between and beyond the stars and planets. It is called as, what we call it? It is called as a space. याला काय म्हणत असतो? स्पेस और आउटर स्पेस. म्हणजेच मराठीमध्ये काय म्हणत असतो आपण याला? अवकाश. काय म्हणतो आपण याला? अवकाश. म्हणजे जे प्लॅनेट्स आहे, सन आहे, स्टार्स आहे, त्यांच्यामध्ये जे एम्प्टीनेस, जो मोकळा भाग असतो त्याला काय म्हणतो आपण? अवकाश म्हणत असतो. What is the definition of space? That is the emptiness between and beyond the stars and planets called as a space, or it is also called as a outer space. ही सुद्धा खूप महत्वाची कन्सेप्ट आहे. अवकाश म्हणजे काय हा प्रश्न परीक्षेला तुम्हाला येऊ शकतात. सो अशा पद्धतीने तुम्ही ही स्पेसची डेफिनेशन छानपैकी लिहू शकतात. आणि मला माहिती तुम्ही सगळेजण कसली आतुरतेने वाट बघताय किती दिवसापासून. द नेक्स्ट शायनिंग स्टार ऑफ DS डिजिटल स्कूल इज, as you can see on the screen, that is निखिल अलई फ्रॉम स्टँडर्ड 7. हा निखिल अलई सगळे व्हिडिओ छानपैकी बघतो आणि त्या सर्व प्रश्नांची उत्तरं कमेंट बॉक्समध्ये देतो. सो कॉंग्रॅच्युलेशन निखिल. आता मी तुम्हाला सांगणार आहे एक इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन की जी तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिली आहे. तुम्ही पुस्तक उघडून बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला एक दिलेली आहे छान इन्फॉर्मेशन की आता जो आपण पिक्चर पण बघितला कुठला? मिशन मंगलयान. या मिशन मंगलयान पिक्चर बघून तुम्ही खूप इन्स्पायर झाला असाल, मोटिवेट झाला आहे. तर हे मिशन मंगलयान आहे किंवा जे मंगळयान आहे जे भारताने या मंगळावरती पाठवलं आणि भारताचा या संपूर्ण जगामध्ये एक आगळा वेगळा ठसा उमटवला आणि आपला झेंडा आहे तो सगळ्यांमध्ये उंच केला. अशी ही मॉम्स मुवमेंट. काय म्हणतात त्याला? मॉम्स मुवमेंट. म्हणजे काय रे? मॉम्स म्हणजे मार्स ऑर्बिट मिशन, म्हणजे मिशन मंगळयान, मार्स ऑर्बिट. तर कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये तुम्हाला विचारले की अरे मॉम्स मुवमेंट काय आहे किंवा मॉम्स मिशन काय आहे? मॉम्स मिशन आहे मार्स ऑर्बिट मिशन, म्हणजे मिशन मंगळयान. सो इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट इंडियन स्पेस मिशन. ही आहे आपल्या भारताची सगळ्यात मोठी इंडियन स्पेस मिशन आहे. पहिल्याच प्रयत्नामध्ये मंगळावर पाऊल टाकण्याचा भारताने प्रयत्न केला आणि अगदी भारत हा यशस्वी झाला आणि त्याच्यावरची फिल्म पण तुम्ही बघितली आहे. मग आता ह्या मंगळावरती जाण्याचा उद्देश काय आहे? जसं पृथ्वीवरती सजीव सृष्टी आहे ना, तशी या मंगळावरती सजीव सृष्टी आहे का? तिथे पाणी आहे का? तिथे कुठले कुठले खनिजे आढळतात? तिथे आपण सजीव सृष्टी म्हणजे तिथे आपण जाऊन राहू शकतो का? या सगळ्या गोष्टींचा अभ्यास या मंगळावरती जाऊन केला. बऱ्याच कंट्रीजने प्रयत्न केले ह्या मंगळावरती जाण्याचा, पण ते फेल झाले. पण फक्त भारत हा एकमेव कंट्री आहे की ज्याने जे मिशन आहे ते सक्सेसफुल केले आहे. तुम्ही हा व्हिडिओ बघू शकतात. हे जे स्पेसक्राफ्ट आहे ते स्पेसमध्ये लॉन्च होते. तुम्ही बघू शकता ते जे आहे हे जे स्पेसक्राफ्ट बघताय तुम्ही, ते आपले सगळे जे हेवी पार्ट्स आहेत ते मागे मागे सोडत आहे, एक एक मागे सोडतंय आणि मग कशा प्रकारे त्याचं लँडिंग होतंय आणि लँडिंग झाल्यानंतर ते मंगळाच्या पृष्ठभागावरती कसं प्रकारे
तिथे जाऊन स्टेबल होते आणि मग त्याचे जे व्ह्यूज आहे हे सगळे व्ह्यूज इंटरेस्टिंग आहे ना हा व्हिडिओ. हे सगळे व्ह्यूज तुम्ही बघू शकतात. जसं माणसाला आयुष्यामध्ये खूप मोठं बनण्यासाठी त्याला काही ज्या गोष्टी आहेत त्या मागे सोडाव्या लागतात, सोडून द्याव्या लागतात, तसं हे जे मंगळयान किंवा हे जे स्पेसक्राफ्ट आहे त्याच्या हेवी ज्या बॉडीज आहेत त्या मागे ठेवत आहे. ओके, छान आहे की नाही हा व्हिडिओ. सो स्टुडंट्स, हे काही फोटोज आहे की जे तुम्ही बघू शकतात की हे ज्यावेळेस मंगळयान जे आहे ते मंगळावरती पोहोचल्यानंतर मंगळाचा पृष्ठभाग जो आहे तो कसा दिसला याचे फोटोज हे त्यांनी तिकडनं पाठवलेले आहे अशा पद्धतीने. आणि हे कधी लॉन्च झालं? इट वॉज लॉन्च ऑन 5 नोव्हेंबर 2013. 5 नोव्हेंबर 2013 मध्ये लॉन्च झालं. आणि ते ऑर्बिटमध्ये कधी स्थिर झालं? दॅट इट इज इस्टॅब्लिश इन ऑर्बिट अराउंड 24 नोव्हेंबर 2014 मध्ये ते ऑर्बिटमध्ये स्थिर झालं. आणि सगळ्यात महत्त्वाची इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? हे एक अनमॅन मिशन आहे. कुठलाही व्यक्ती तिथे गेलेला नाही. सगळं जे आहे कंट्रोल आहे ते पृथ्वीवरती राहून अनमॅन मिशन आहे. दिस इज द मिशन मंगळयान. आहे की नाही? इंटरेस्टिंग मिशन मंगळयान. सो आय थिंक ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही केली असेल. एन्जॉय माझ्यासोबत. नेक्स्ट बघूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. सो बाय बाय स्टुडंट्स.